नमस्कार. RTE प्रवेश प्रक्रियेमुळे सध्या अनेक पालक थोडे चिंतित आहेत नाही का? आणि या सगळ्या पालकांना एकच महत्त्वाचा प्रश्न सतावतोय. चला आज आपण त्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. प्रश्न अगदी साधा आहे. माझ्या शाळेत नक्की किती जागा शिल्लक आहेत? बघा, RTEच्या वेटिंग लिस्टवर नाव असलेल्या अनेक पालकांच्या मनात सध्या हाच प्रश्न घर करून बसलाय आणि साहजिकच आपल्या पाल्याच्या संधीबद्दलची चिंता त्यांना सतावत आहे. पण एक चांगली गोष्ट म्हणजे याचं उत्तर शोधण्यासाठी एक खूप सोपी आणि अधिकृत पद्धत उपलब्ध आहे. हो, अगदी थेट मोबाईलवरूनच रिक्त जागांची नेमकी संख्या तपासता येते. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण थेट मुद्द्यावर येऊया. अधिकृत पोर्टलवर जाऊन या रिक्त जागांची स्थिती कशी तपासायची याची एकदम सोपी स्टेप बाय स्टेप पद्धत आपण पाहूया. ही सगळी प्रोसेस आहे ना, ती फक्त 4 सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे. काहीच अवघड नाहीये. चला एक एक करून या सगळ्या स्टेप्स नीट समजून घेऊया. ठीक आहे, तर पहिली स्टेप, सगळ्यात आधी RTE महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. पत्ता लक्षात ठेवा, student.maharashtra.gov.in. बरं, वेबसाईट ओपन झाली की होम पेजवरच ऍडमिटेड म्हणजेच प्रवेशित नावाचा एक टॅब दिसेल. पुढे जाण्यासाठी फक्त त्यावर क्लिक करायचं आहे. सोपं आहे नाही का? आता पुढच्या स्क्रीनवर आपल्याला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी काही पर्याय निवडायचे आहेत. इथे थोडं लक्ष द्या. माहिती अगदी काळजीपूर्वक भरायची आहे. सगळ्यात आधी सिलेक्शन टाईपमध्ये स्कूल वाईज निवडायचं. त्यानंतर आपला जिल्हा आणि तालुका निवडायचा. लॉटरी फेरीसाठी राऊंड 1 हा पर्याय घ्या आणि शेवटी दिलेल्या मोठ्या यादीतून आपल्या शाळेचं नाव अचूकपणे शोधून सिलेक्ट करायचं आहे. ही सगळी माहिती बरोबर भरून झाली की फक्त गो बटनावर क्लिक करायचं आणि काय, प्रवेश यादी लगेच समोर हजर होईल. आता बघा, यादी तर समोर आली, पण यातल्या रिक्त जागा मोजायच्या कशा? म्हणजे ही यादी वाचायची कशी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. यातला फरक ओळखणं खरं तर खूप सोपं आहे. डेट ऑफ ऍडमिशन नावाचा जो रकान आहे ना, तिकडे लक्ष द्यायचं. जर विद्यार्थ्याच्या नावापुढे तारीख लिहिलेली असेल तर समजून जायचं की त्या जागेवर प्रवेश पक्का झाला आहे. पण जर तो रकाना मोकळा असेल, रिकामा असेल, तर याचा अर्थ ती जागा अजूनही उपलब्ध असण्याची दाट शक्यता आहे. अजून सोपं करून सांगतो. हे अधिक स्पष्ट व्हावं यासाठी रिक्त जागा कशा मोजायच्या याचं एक छोटंसं उदाहरणच बघूया. समजा एका शाळेमध्ये RTE कोट्यातून एकूण 10 जागा उपलब्ध आहेत. आता आपण वेबसाईटवर यादी तपासली आणि असं दिसलं की 6 विद्यार्थ्यांच्या नावापुढे प्रवेशाची तारीख टाकलेली आहे. याचा अर्थ काय झाला? सरळ हिशोब आहे. 10 मधून 6 गेले, उरले 4. म्हणजे त्या शाळेत अजूनही तब्बल 4 जागा रिक्त आहेत. बघितलं किती सोपी वजाबाकी आहे? तर मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो आता. जर एखाद्या पाल्याचा वेटिंग लिस्ट नंबर आपण बघितलेल्या उदाहरणाप्रमाणे 1 ते 4च्या दरम्यान असेल तर दुसऱ्या फेरीत निवड होण्याची शक्यता जवळजवळ 100% आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. फक्त रिक्त जागा किती आहेत हे कळणं पुरेसं नाहीये. ही माहिती मिळाल्यानंतर पुढे काय करायचं हे पण तितकंच महत्वाचं आहे. चला काही महत्वाचे सल्ले बघूया. तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1, ही यादी नियमितपणे तपासत राहा, कारण ती सतत अपडेट होत असते. 2, धीर सोडू नका. 3, सगळी आवश्यक कागदपत्र एकदम तयार ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको. आणि हो, काहीही शंका असेल, अडचण आलीच तर अजिबात संकोच न करता जवळच्या मदत केंद्राशी संपर्क साधा. तर आता हे संपूर्ण पद्धत आपल्या सर्वांनाच माहिती झाली आहे. मग आता वाट कसली बघायची? लगेचच आपल्या निवडलेल्या शाळेत प्रवेशाची सध्याची स्थिती काय आहे हे तपासा आणि त्या माहितीच्या आधारावर योग्य ती पुढची पावलं उचला.